एखाद्या 28 वर्ष या जगासाठी या देशासाठी राज्य करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा मृत्यू कसा झाला हे तुम्हाला आम्हाला समजलं पाहिजे। तर तुमच्या आमच्या लक्षात येईल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर काय होत्या आणि काय इतिहास होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा। 1795 साल होतं, आषाढी एकादशी संपली, कीर्तनाचा सप्ताह सुरू झाला आणि शेवटचं कीर्तन रंगात आलं। हरिदासांचं कीर्तन होतं। हरिदास म्हणजे फार हुशार, अभ्यासू आणि शास्त्री होते। शास्त्रीनं कीर्तन सुरू केलं। कीर्तनामध्ये शास्त्री रामाचा बोध सांगत होते, रामाचं चरित्र सांगत होते आणि त्यामध्येच बोलता बोलता शास्त्री रामाच्या वनवासाला सुरुवात केली। रामाचा वनवास सुरू झाला, राम वनवासाला निघाला। रामानं बापाची सीतेनं सासूची भेट घेतली। सीता सासूला बोलत होती, बघा ना मला उद्या राणी पद मिळणार होतं, पण आता मला उद्या वनवासाला निघायची वेळ आली। एका खांबापाशी सीता गेली। सीता त्या खांबाला धरून बोलत होती, नाथ या खांबाला टेकूनच मी तुमची वाट बघत होते नाथ, आज मला वल्के परिधान करावी लागली। नाथ मला वनवासाला निघावं लागलं। नाथ ही जनता किती प्रेम करत होती यांच्यापासून मला मुकावं लागलं। प्रभू रामानं सीतेला सांगितलं, सीते तुला याचा आता त्याग करायचा आहे। अगं सीते तुला आता 14 वर्षाचा वनवास भोगायचा आहे। तू वल्के नेसलेली आहे सीते, हा मोह करू नको। आणि जणू या जण अहिल्यादेवीसाठी सांगितलं जात होतं। आईचे डोळे पाणावले होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरचे वय 75 वर्ष होतं। मायबाप 75 वर्षाची आई डसा रडून त्या हरदासाला जणू सांगत होती, हरदास दिवसात शेवटचे राहिले, काल थोडा राहिला, तापाने अंग फणफणत हरदास फार त्रास होतो। आता आमचाही शेवटचा राम राम घ्यावा लागेल। आणि त्या दिवशीपासून माझ्या आईनं माझ्या माऊलीनं अंतरून धरलं, ती पुन्हा उठलीच नाही। कधी घोंगडी कधी चादर अंगावर घेत असे, कोणी कोणी गर्द्या करत असे। एक मुस्लिम ग्रस्त आला, त्याने आईला भेटण्याची विनंती केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांना तो भेटला। तो आईला बोलत होता, अय्या माई आपके लिए हमने मस्जिद दरगाह में दुआ चालू की है, हम रोज आपके लिए दुआ पढ़ते हैं, आपकी तबीयत ठीक हो जाए, आपकी तबीयत ठीक हो जाए। अल्लाह माई आपकी ये होळकर रियासती की हमें जरूरत है। त्यावेळेस त्या माईनं सांगितलं, आता आमच्यासाठी काही करू नका, आता आमचा शेवट गोड व्हावा याच्यासाठी अल्लाहला मन्नत मागा। पुन्हा कुणीतरी एक